राधे राधे. आज आपण बनवणार आहे थालपोच. एक व्हाईट कलर आणि एक ऑरेंज कलर, दोन कलरमध्ये कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, है ना. आता सुरुवात लावून घेऊ आपण. 1 2 3 4 5 5 घेतल्या. त्याच्यामधनं डायरेक्ट जॉईन करायचं आहे. 1 2 3 3 घेऊन या 5 मधला जो राऊंड आहे की नाही त्याच्यात टाकायचं आहे. 1 2 आणि हे 3. हे पहा, है ना. ते घेतलं. लगेच इथं 1 2 2 चेन घ्यायची आहे. परत याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 2 3. सॉरी एकच चेन घ्यायची आपल्याला. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. एक साखळी, परत एक खांब. हे बघा, हे 12 घेतलं. 12 घेतल्या गेल्यानंतर एक खांब घ्यायचा आहे आणि 1 2 3 या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 3. परत इथं त्याच्यावरती साखळी घ्यायचं आहे, म्हणजे इथं डबल घ्यायचं आहे. परत एक साखळी घ्यायची आहे. परत त्याच्या खांबच्यावरती खांब घ्यायचा आहे. 1 2 3. परत एक साखळी घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं. हे पहा, हे पण आपलं कंप्लीट होण्याचं. परत आता हे शेवटचं आहे. इथं एक साखळी घ्यायची. परत याच्यावरती एक खांब घ्यायचा. पहिले सुरुवातीचा एक केलेला आहे, हा एक झाला 2. आता याला अटॅच करून घ्यायचं. हे बघा, हे आता मी तुम्हाला मोजून दाखवते आपल्याजवळ किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 म्हणजे 12 आणि 12 24. म्हणजे याच्यात आपण सुरुवातीला 12 टाकले, दुसऱ्या लाईनमध्ये आपण डबल टाकले, 24 झाले आपल्याजवळ तयार. आता तिसरी लाईन घ्यायची आपल्याला. 1 2 है ना. तिसऱ्या लाईनमध्ये याच्यावर एक टाकायचं आहे. 1 2 3. परत इथं 2 घ्यायचे, त्याच खांबवर घ्यायचं आहे. हे पहा, है ना. मग इथं आपल्याला 1 घ्यायचा आहे, है ना. मग दुसरा जो शेवटचा खांब आहे की नाही आपला, हे पहा, त्याच्यावर डबल घ्यायचा आहे. परत एक साखळी घ्यायची. एक साखळी घेऊन हा 1 नंबरचा खांब आहे ना, याच्यावर एकच घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नंबरच्या खांबावर 2 घ्यायचे आपल्याला. हे बघा, याच्यावर 2 घ्यायचे. या अशा पद्धतीची डिझाईन आपली तयार होईल. हे रो कंप्लीट करून घेते मी, दाखवते तुम्हाला. काही प्रॉब्लेम येईन कधी ना मला विचारा तुम्ही कमेंटमध्ये. मला समजते की नाही समजते मला सांगा, म्हणजे मी सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करीन तुम्हाला. हे पहा, तरी माझ्या डिझाईनी सोप्याच आहेत, आकर्षक पण आहेत आणि सोप्या पण आहेत. या दुसऱ्या नंबरच्या खांबावर डबल घ्यायची आपल्याला आणि पहिल्या नंबरवर एकच घ्यायचा आहे.
आपल्या चॅनलवर कृष्णाजीचे ड्रेस पण टाकलेले आहे मी. आता हळदी कुंकूचे लहान लहान ड्रेसची ऑर्डर आलेली होती ना मला, तर ते पण टाकलेले मी. रंगांचा कलर कॉम्बिनेशन ते बघा चॅनलवर जाऊन तुम्ही. हे अजून डिझाईन लक्षात नाही येणार, थोडे अजून मोठा राऊंड झाला का मग तेव्हा समजेल ती डिझाईन आपल्याला क्लिअर दिसेल. परत त्याच्यात अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. आता रंग चेंज करून घ्यायचा आहे. हे बघा, ऑरेंज रंग लावायचा होता मला, तो लावला मी, समजेल. परत इथं एक घ्यायचा आहे है ना, आणि हा शेवटचा खांब आहे की नाही, तिसरा खांब, त्याच्यावर 2 घ्यायचे. हे 2 घेतले. एक साखळी घ्यायची. एक साखळी घेतल्यानंतर परत इथं घ्यायचं आहे एक, इथं एक आणि इथं 2 घ्यायचे. हे बघा 2 घेतले. परत एक साखळी घेतली, इथं एक घ्यायचा, परत इथं 2 घ्यायचे आपल्याला. म्हणजे शेवटच्या खांबावर 2 घेत घेत जायचं आहे आपल्याला पूर्ण डिझाईनमध्ये. ही प्रोसेस. ही बघा, ही एक, परत ही तर एक, मी रोज तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. हे बघा, अशी डिझाईन मिळते. हा घेरा मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. हे बघा, हे असे आपण कंप्लीट करून घेतले. आता परत हे बघा, हा घेरा बी आपल्याला असं कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत व्हाईट कलर आपल्याला जॉईन करायचा आहे. हा घेतला आपण व्हाईट कलर. त्याच्यात डबल घ्यायची. 1 2 3 4 5 6 है ना. हे पहा, इथं आपला पहिले 1, मग हे 2, हे 3, हे 4 है ना, हे 5 आणि आता ही 6व्या नंबरची लाईन आलेली आहे. परत त्याच्यावरती 1 घ्यायचा आहे. हा 1, ही लाईनला पण आहे ना अशा पद्धतीने आपण कंप्लीट करून घेऊ. हे बघा, व्हाईटचं पण आपलं कंप्लीट होऊन गेलेलं आहे. आता आपल्याला रंग जॉईन करायचा आहे ऑरेंज. परत त्याच्यात अटॅच करायचं आहे आपल्याला. याच्यावर शेवटच्या लाईन मध्ये 2, एक साखळी, 1 नंबरच्या खांबावर. हे बघा, इथं 1, इथं 2, हे बघा 1 2 3. आता चौथा, हा 5वा आणि हा 6वा आणि हा 7वा. 7व्यावर 2 घ्यायचे आपल्याला.
इथे कंप्लीट झाले आपले 8. एक साखळी घ्यायची, इथं परत एक घ्यायचा आहे, हे 2, हे 3, 4, हे 5, हे 6 आणि हे 7. 7 वर 2 घ्यायचे, परत एक साखळी घ्यायची. या अशाच पद्धतीने ही लाईन पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. ऑरेंजची आहे, 2 रंग लावायचे आपल्याला, 2 लाईन कंप्लीट करायची. हे पहा, इथं आपण घेतलेले 3 लाईन कंप्लीट केलेले आहे, 1 2 3. नंतर ऑरेंज लावलेला आहे 1 2 ऑरेंजची, मग व्हाईट लावलेला आहे 1 2 आणि इथं ऑरेंज. याच्यामध्ये आपण हिरवा रंग पण लावू शकतो. खूप छान दिसलं असतं, पण मला ज्यांनी सांगितलंय ना त्यांनी 2च रंग सांगितलेले. हे बघा, लाल पिवळा पण छान दिसतो याच्यामध्ये रंग. करून दाखवेन मी तुम्हाला. मला ऑर्डर आली ना तेव्हा व्हिडिओ बनवून टाकेन मी तुम्हाला. वेगवेगळ्या डिझाईनी पण आहेत माझ्याजवळ, पहिले पण अपलोड केलेले आहे मी. इथे परत 2 घ्यायचे. हे बघा, परत 1 है ना. ही आता आपण अशी कंप्लीट करून घेऊ, 2 लाईन कंप्लीट करून घेऊ ऑरेंजचे. भेटू नंतर. हे पहा, पूर्ण तयार करून असा दिसतोय तो. आता याच्या पुढेची डिझाईन आपल्याला अजून टाकायची. आता आपण व्हाईट रंग लावून घेऊ ऑरेंजच्या नंतर. हे पहा, आपण किती लाईन पूर्ण क्लिअर केलेले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 लाईन पूर्ण क्लिअर आहे. म्हणजे एक ताटच्या मापाचा तयार झालेला आहे तो. आता त्याला इथं झाल्लर करू ना, तेव्हा तो पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. तर झाल्लरची सुरुवात करायची आपल्याला इथून, है ना, मध्यम म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 आलेले आहे ना, त्याचे निम्मे नेम करून घेऊ आपण. म्हणजे हा इथं येतोय तो, है ना. आता इथून मी अटॅच करते. आता ही झाल्लरची तयारी करून घेऊ. हे बघा, परत एक साखळी 3 खांब घ्यायचे. 1 2 3 3 साखळ्या घेऊन एक खांब घ्यायचा आहे. 1 2 है ना. मग अजून तिथंच टाकायचं आहे. 1 2 1 2. परत इथंच अजून 2 टाकायचे. 1 2. हे बघा, 1 2 किती झाले 2 1 2 है ना. 1 2 3 4 5 5 साकड्या 5 ना 6 7 7 साकड्या घेऊन इथं परत 7 नी 8 येतील इथं. म्हणजे पाहून घ्यायचं असं. 9 10 10 साकड्या घेऊन परत एक इथं खांब टाकायचा आहे. 1 2 हा 3. परत याच्यामध्ये 3 खांब टाकून घ्यायचे आपल्याला. 2 हे 3 घेतले गेले का 2 चेन घ्यायचे आहेत. परत त्याच याच्यामध्ये 3 खांब करून घ्यायचे आपल्याला. डबल खांब टाकायचे आपल्याला. हे पहा, है ना. परत इथं 10 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 घेऊन परत ये इथं मध्यंतरीला. हे बघा, साईज आपल्यावर छोटी मोठी साईज आपल्यावर करायची. पण मला एवढं विकायच्या हिशोबाने मी एवढं करते. एक ताटला येऊन जातं ते, त्याला अजून गोंडे येतील. हे बघा,
हे झालं. ही अशी डिझाईन आपली कंप्लीट होईल. हे असं आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची गोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घेतले गेले. परत इथं जॉईन करून डबल खांब करायचा आहे. परत इथं जॉईन करून डबल खांब करायचा आहे. परत इथं जॉईन करून डबल खांब करायचा आहे. 3 झाले की 2 साखळी टाकायची आहे आपल्याला. हे बघा, या अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. परत इथं 3 हे करायचं आहे. 1 2 साकड्या घ्यायच्या. परत इथं 3 टाकायचे. हे पहा. परत इथं 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 घेऊन इथं अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झाली. ही अशी पूर्ण अशी झालर आलेली आणि डिझाईन अशी तयार झालेली आपली. हे पहा, इथून असे घेतलेले. हे बघा, है ना. आता इथं गोंडे लावून घेऊ आपण. ऑरेंज कलरचे गोंडे लावायचे आपल्याला तिथं. गोंडे आपल्यावर लहान मोठे आपल्याला जेवढं लावायचे तेवढे, पण मला एवढे गोंडे पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या साखळीमध्ये टाकून अशा पद्धतीचे आपल्याला गोंडे तयार करून घ्यायचे. गोंड्या लावल्यानंतर खूप आकर्षक दिसतो तो रुमाल. छान दिसतं म्हणजे त्याला. आपण एक व्हाईट एक ऑरेंज पण लावू शकतो, पण मला पूर्ण ऑरेंज लावून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोंडे पूर्ण तयार करून घ्यायचे. आणि हे जे खालती लहान मोठं झालेलं आहे त्याला कैचीने कापून एकसारखं करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीचे गोंडे आपले तयार होतील पूर्ण रुमाल. हा रुमाल आपला कंप्लीट झालेला आहे. भेटू आपण पुढच्या डिझाईनमध्ये. पुढच्या व्हिडिओला, पुढच्या डिझाईनला आमच्या चॅनलला कधी सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. काहीतरी नवीन डिझाईन दाखवायचा प्रयत्न करेन मी. बाय.